नमस्कार मंडळी. तर आजच्या रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मी इडलीची रेसिपी. तर इडली कशी बनवायची, तुम्हाला उद्या इडली बनवायची तर ती आजच तुम्हाला सगळी तयारी करावी लागते. सकाळी तांदूळ भिजत घातलेत मी. डाळ आणि तांदूळ हे दिवसभरात भिजलेले आहे. इकडे थोडेसे पोहे घेतलेले ते पण भिजवलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे मिक्सरला पीठ बनवायचं आहे. तर आता मी पीठ बनवून घेते. तांदूळ आणि डाळ भिजवलेली ते मिक्सरच्या भांड्यात घेते आणि थोडे पोहे घेते त्याच्यासोबत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरला याचं पीठ बनवायचं आहे बारीक. आता हे आपलं पीठ झालेलं आहे. हे पीठ मी सगळं एकत्र करून ठेवलंय. आता हे पीठ आपल्याला एका पातेल्यात घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय टाकायचं आहे, खायचा सोडा. जो खाण्याचा सोडा असतो तो टाकायचा आहे. आपल्याला खाण्याचं मीठ टाकायचं नाही. आणि हे हातानेच कालवून घ्यायचं आहे चांगल्यापैकी. हे जर हाताने चांगलं कालवलं की तुमचं पीठ एकदम छानपैकी येतं. हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, झाकण ठेवून रात्रभर ठेवून द्यायचं आहे. इडली करायची झालं ना तर म्हटलं 2 दिवस जातातच आपली. आता ही सकाळी मी पीठ बघितलंय. पीठ हे छान आलेलं आहे. हे बघा, तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये माझं पीठ कसं छानपैकी आलेलं आहे बघा. आता आपण काय करायचंय, इडलीचं पीठ झालेलं आहे तर इथं पहिले चटणी करून घेऊ. चटणीमध्ये मी खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली, मिरच्या घेतल्यात आणि ह्या डाळ्या भिजत ठेवलेल्या आहेत त्या घेतल्यात. लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. मीठ घातलंय चवीनुसार आणि पाणी टाकलंय. आता आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची. माझ्या मुलांना चटणी खूप आवडते, म्हणजे चटणी कमी नाही पडली पाहिजे. आता इकडे काय केलंय मी, आता इडलीला सुरुवात करते. इडली बनवण्यासाठी त्या इडलीच्या भांड्याला मी पहिले तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपली इडली निघताना छान निघते, ताटाला चिटकत नाही. आता मी याला वाफ देते. आणि आपली इडली तयार झालेली आहे. इकडे चटणी पण तयार झालेली आहे. आपली इडलीची रेसिपी तयार झालेली आहे. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.